मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री आपल्या वैयक्तिक कारणांमुळे अनेकदा चर्चेत असतात. नुकतीच आणखीन एक अभिनेत्री सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री गेल्या 8 वर्षापासून लग्नानंतर नवऱ्यापासून वेगळी राहते. कलाकारांचं दैनंदिन आयुष्य हे सर्वसामान्यांसारखं नसतं. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते आणि म्हणूनच स्वतःला लाईमलाईटपासून लांब ठेवणाऱ्या या मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीबद्दलची एक खाजगी गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही एक अशी अभिनेत्री आहे जिचं वैयक्तिक आयुष्य तिनं अनेक वर्ष लाईमलाईटपासून दूर ठेवलं. तिचं लग्न झालं हे देखील अनेकांना माहीत नव्हतं. या अभिनेत्रीनं घरच्यांच्या संमतीनं लग्न केलं, म्हणजेच अरेंज मॅरेज केलं. मात्र लग्नानंतर जवळपास 8 वर्ष ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी राहतीये. नवऱ्यापासून दूर राहण्यामागचं कारण देखील तिनं सांगितलं आहे. तिनं सांगितलं तिचं लग्न 2018 झालं. त्यांनी लॉकडाऊनचे दिवस आहेत तेवढेच दिवस ते एकत्र राहिले. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली, पण ते फार कमी काळ एकत्र राहिले आहेत. आता आम्हाला एकत्र राहून बघायचं आहे असं तिनं म्हटलं आहे. यामागचं कारण म्हणजे तिचा नवरा पुण्यातला आहे आणि ती मुंबईत शूटिंग निमित्तानं राहते. पुण्यात तिच्या नवऱ्याचा बिझनेस आहे, त्यामुळे तो हा बिझनेस सोडून मुंबईला येऊ शकत नाही. तर या अभिनेत्रीचं शूटिंग मुंबईमध्ये सुरू आहे, त्यामुळे ही अभिनेत्री शूटिंग सोडून पुण्याला राहू शकत नाही. पण आता या दोघांनीही हे सर्व सत्य स्वीकारलं आहे. ही अभिनेत्री आहे शुभविवाह फेम भूमी, म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडे. मधुरा नुकतीच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसली होती. तिच्या वाढलेल्या वजनाबद्दल लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. यानंतर मधुराने आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने सांगितलं की लॉकडाऊनमध्ये तिचं लग्न झालं, मात्र नवऱ्याचा बिझनेस पुण्याचा असल्यामुळे तो सोडून तो मुंबईत येऊ शकत नाही. हा त्यांचा छोटासा प्रॉब्लेम आहे. मधुराचं अरेंज मॅरेज आहे. तिच्या वडिलांनी तिचं नाव लग्न संस्थेत नोंदवलं होतं. तिच्या नवऱ्याचं नाव अक्षय गोखले असं असून ते पुण्यातले बिझनेसमन आहेत. मधुरा देशपांडेची शुभविवाह ही मालिका नुकतीच संपली. त्याआधी तिला आपण जीवलगा, कन्यादान, गुलाबजाम, बस स्टॉप अशा मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये पाहिलं आहे. तर मग तुम्ही शुभविवाह या मालिकेला मिस करणार का, हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.